गव्हर्नर जनरलच्या व्हिडिओमधला गव्हर्नर जनरलच्या सिरीजमधला हा शेवटचा व्हिडिओ आहे, कारण हा शेवटचा व्हॉइसरॉय आहे. तर याचं नाव लॉर्ड माउंटबॅटन आणि माउंटबॅटन प्लॅनमुळे फेमस आहे. तर लॉर्ड माउंटबॅटन हा आपला शेवटचा या सिरीजमधला शेवटचा व्हिडिओ आहे, शेवटचा व्हॉइसरॉय म्हणून. तर लॉर्ड माउंटबॅटन भारताचा गव्हर्नर जनरल 1947 ते 1948. आता लॉर्ड माउंटबॅटनच्या काळात झालेल्या घडामोडी. आता घडामोडी म्हणजे तेव्हाची परिस्थिती अशी होती की 2 देश बनणार, भारताची फाळणी होणार हे जवळजवळ फिक्स झालेलंच होतं. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळणार ही पण गोष्ट फिक्स झालेली होती. त्यामुळं लॉर्ड माउंटबॅटन यांना काय काय करायचं होतं, तर भारताची फाळणी आणि सत्तेचं हस्तांतरण भारताकडं आणि पाकिस्तानकडं. त्यानंतर पुन्हा संस्थानिकांना असलेले अधिकार किंवा संस्थानिकांनी कसं कुठं राहायचं, स्वतंत्र राहायचं किंवा भारतात राहायचं किंवा पाकिस्तानात राहायचं किंवा जे काय करायचं असे त्याचे सत्तेचे हस्तांतरण जे करार ब्रिटिशांनी किंवा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आधीच्या व्हॉइसरॉयजने केलेले होते, त्यांच्या कराराचं पुढं काय काय होईल ह्या सगळ्या गोष्टी आणि सत्तेचं हस्तांतरण हे लॉर्ड माउंटबॅटन यांना करायचं होतं. तर हे प्रचंड कॉम्प्लिकेटेड, प्रचंड क्लिष्ट काम हे लॉर्ड माउंटबॅटन यांनी केलेलं आहे. तर लॉर्ड माउंटबॅटनच्या काळात झालेली हीच महत्त्वाची गोष्ट आहे की सत्तेचं हस्तांतरण. आता सत्तेचं हस्तांतरण करण्यासाठी जो प्लॅन बनवला त्याला माउंटबॅटन प्लॅन असं म्हणतात. तर हे झालं लॉर्ड माउंटबॅटन यांच्या काळात झालेले. ही एक्सप्लेनेशनमध्ये ही कमी आहे पण ही खूप महत्त्वाची आहे. तर लॉर्ड माउंटबॅटन यांच्या काळात काय काय झालं आपण ते बघू. तर पहिली गोष्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्याचा कायदा पास केला गेला, ज्याला भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 असं म्हणतात. त्यानंतर पुढं सिरिल रॅडक्लिफ कमिशन आलं आणि हे कमिशन आलं सीमारेषा कमिशन. याच्या आधी आपण 2 सीमारेषा कमिशन बघितल्या होत्या. पहिलं बघितलं होतं आपण ते आज जे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान म्हणजे तेव्हाचा भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधली सीमारेषा आणि ती होती ड्युरँड. तर ड्युरँड कमिशन आलेलं भारत आणि अफगाणिस्तान जे आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची सीमा. त्यानंतर पुढचं आलेलं मॅकमोहन जे आलेलं भारत आणि चीन. आणि आता हे तिसरं आलं, हे आहे रॅडक्लिफ. आणि रॅडक्लिफचं काय काम होतं, तर भारत आणि पाकिस्तानची सीमारेषा बनवणं, भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीची सीमा बनवणं. आता फाळणीची सीमा बनवताना इथं एक प्रॉब्लेम हा झालेला होता की खूप संदिग्धता होती की कुठला भाग भारतात जाणार आहे, कुठला भाग पाकिस्तानात जाणार आहे. पंजाब अर्धा पाकिस्तानमध्ये गेला, अर्धा भारतात. बंगालची पण फाळणी झालेलीच आहे, पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल. आता आपल्याकडे जे पश्चिम बंगाल राज्य आहे ते ॲक्च्युली भारताच्या पूर्वेला आहे, पण आपण तरी त्याला पश्चिम म्हणतो आहे कारण पूर्व बंगाल हा वेगळा होता जो पाकिस्तानमध्ये गेला, तर आपण अजून पश्चिम बंगालच म्हणतो त्याला. तर हे बंगाल किंवा इकडं पंजाब हे अर्धे अर्धे झाले, तर ते अर्धे अर्धे कुठं होणार, कसे होणार, कुठला शहर, कुठलं गाव, कुठली नदी, याचा सगळ्याचा इथं विभागणी होणार होती. तर ती विभागणी करण्यासाठीचं जे कमिशन होतं ते होतं रॅडक्लिफ कमिशन. तर रॅडक्लिफ कमिशन हे पण फाळणी करण्यासाठीचं आलेलं कमिशन होतं. इथं 2 देश बनले. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर पण माउंटबॅटन यांनी भारताचं व्हॉइसरॉय म्हणून काम केलेलं आहे. तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर पण हे व्हॉइसरॉय होते. याचा अर्थ स्वतंत्र भारताचे पहिली व्हॉइसरॉय कोण आहे, लॉर्ड माउंटबॅटन. आता हे पहिली आणि शेवटचे हे नेहमी आपण बघतो, तर पहिलं आणि शेवटचं एकदा जर बघून घेऊ आपण. तर पहिलं गव्हर्नर जनरल कोण होतं, वॉरन हेस्टिंग्स. ते गव्हर्नर जनरल ऑफ कशाचा, बंगाल. त्याच्यानंतर पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होतं, तर सतीबंदीवाला आपला लॉर्ड विल्यम बेंटिक. आता हे कसं झालं, तर 1833च्या चार्टर ॲक्टने गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद तयार झालं. त्याच्या आधीचं पद कुठलं होतं, गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल. तर वॉरन हेस्टिंग्स पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल आहे, पण पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया 1833च्या ॲक्टने बनलेलं लॉर्ड विल्यम बेंटिक. त्याच्यानंतर कंपनीचं शासन बरखास्त झालं आणि ब्रिटिश पार्लमेंटने कारभार हातात घेतला.
तर ब्रिटिश पार्लमेंटने कारभार हातात घेतल्यानंतर ते पद कुठलं आलं? व्हाईसरॉय. तर शेवटचा गव्हर्नर जनरल कोण आहे? तर शेवटचा गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंगच्या काळातच 1857चा उठाव झाला आणि त्याच्यानंतर कंपनी बरखास्त केली आणि व्हाईसरॉय पद आलं. तर त्यामुळे शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग आणि पहिला व्हाईसरॉय हा पण लॉर्ड कॅनिंग, कारण त्यात लॉर्ड कॅनिंगनेच पुढं कंटिन्यू केलं. त्यानंतर शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल आपला आहे, त्यानंतर शेवटचा ब्रिटिश व्हाईसरॉय आहे लॉर्ड माउंटबॅटन. तर शेवटचा ब्रिटिश व्हाईसरॉय, शेवटचा ब्रिटिश हा शब्द महत्त्वाचा आहे, ब्रिटिश हा महत्त्वाचा आहे. तर याच्यानंतर आपल्याकडं गव्हर्नर जनरल पद खूप थोड्या काळासाठी आलं आणि त्यानंतर आपल्या पहिला भारतीय गव्हर्नर जनरल बनला राजगोपालाचारी. राजाजी प्लॅनवाल्याच राजगोपालाचारी हे पहिले गव्हर्नर जनरल बनले स्वतंत्र भारताचे आणि भारतीय असलेले पहिले. आणि त्याच्यानंतर हे पदच बरखास्त झालं आणि याच्या पदाच्या पुढं कुठलं पद आलं? आपलं राष्ट्रपती पद आलं. आणि राष्ट्रपतीपदी पहिले कोण होतं? तर राजेंद्र प्रसाद, जे घटना समितीचे अध्यक्ष पण होते. तर हे पहिले ते शेवटचे, पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, पहिले गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल वॉरेन हेस्टिंग्स, पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया लॉर्ड विल्यम बेंटिक, शेवटचे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग, पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग, शेवटचा व्हाईसरॉय माउंटबॅटन, त्यानंतर स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन आणि स्वतंत्र भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी. आणि त्याच्यानंतर पहिलं राष्ट्रपती पद आलं आणि पहिलं राष्ट्रपती कोण? तर राजेंद्र प्रसाद. तर ही झाली आपली गव्हर्नर जनरल व्हाईसरॉयची संपूर्ण अभ्यास झाला. आता आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करू याची नेहमीप्रमाणे. तर लॉर्ड माउंटबॅटनच्या काळात झालेली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे फाळणी झाली आणि फाळणी आणि सीमारेषा आखण्यासाठीचं कमिशन कुठलं आलं? रॅडक्लिफ. 3 सीमारेषा कमिशन आले, ड्युरँड, मॅकमोहन आणि रॅडक्लिफ. त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा बनवला गेला, भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर यांनी व्हाईसरॉय म्हणून काम केलेलं आहे, गव्हर्नर जनरल म्हणून काम केलेलं आहे. तर स्वतंत्र भारताचं पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन, शेवटचा व्हाईसरॉय ब्रिटिश व्हाईसरॉय आणि स्वतंत्र भारताचं पहिला गव्हर्नर जनरल, हे दोन्ही पदं पण माउंटबॅटनचीच होती. त्यानंतर माउंटबॅटन यांनी कार्यभार सोडल्यानंतर पहिला भारतीय असलेले गव्हर्नर जनरल म्हणजे राजगोपालाचारी, ज्यांचं नाव आपण आधी कशाला बघितलं? राजाजी प्लॅनला बघितला. गव्हर्नर जनरलच्या सिरीजमध्ये राजाजी प्लॅन होता, त्यामध्ये आपण ते बघितलेलं आहे. तर पहिले भारतीय असलेले गव्हर्नर जनरल राजगोपालाचारी, त्याच्यानंतर ते पद बरखास्त झाल्याने नवीन पद आलं भारताच्या संविधानानुसार राष्ट्रपती आणि पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद. तर हे झालं आपले शेवटचा व्हाईसरॉय. तर इथं ही सिरीज संपलेली आहे.